अर्थातच सरकारचा हा निर्णय अतिशय मोठा आणि महत्त्वाचा मानला जातोय जातनिहाय जनगणनेचा। याबद्दलच बोलण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। जरांगे पाटीलजी नमस्कार, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। आपली पहिली प्रतिक्रिया नमस्कार। आपली पहिली प्रतिक्रिया आम्हाला जाणून घ्यायची आहे सरकारच्या आजच्या निर्णयानंतरची। ताई, चांगला निर्णय आहे सरकारचा, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही। दूध का दूध पाणी का पाणी होईल, कारण याच्यातून खूप आकडे फुगवले गेलेले आहेत, खूप म्हणजे नसणारे सुद्धा दाखवले गेलेत। म्हणजे की ओबीसीची संख्या इतकी फुगवून दाखवली गेली, जे दूध का दूध पाणी का पाणी झालेलं बरं राहील। आणि हे चांगला निर्णय, कारण आमच्यावरती लय अन्याय झाला। यांचा आकडा फुगून दाखवल्यामुळं आम्हाला गोरगरीब लोकांना आरक्षणाची आवश्यकता होती तर मिळालं नाही। कारण जनगणना 1931ला इंग्रजांना केलेली, त्या जनगणनेवरतीच आत्तापर्यंत चाललं होतं। पण हे दूध का दूध पाणी का पाणी होईल, कोणाची किती हे काय हे उघडं पडल, हे चांगली गोष्ट आहे, व्हायला पाहिजे। सरकारचं स्वागत आहे, कौतुक आहे। पण याबरोबर आमचं असं म्हणणं आहे की उगाच विनाकारण पैसे खर्च करायची गरज नाही आहे। आत्ताच बाठे आयोगानं शिफारशी दिलेल्याच आहेत। बाठे आयोगानं जर शिफारशी दिल्या त्या लागू करा ना, कारण त्यांनी निष्पक्षपातीपणानं काम केलेलं आहे। त्यांनी सत्य समोर मांडलेलं आहे। का सत्य सरकारला मान्य नसून आहे, कायद्याला संविधानाला का सत्य मान्य नसून आहे? पण आता ठीक आहे, तुम्हाला ते मान्य नाही करायचं तर पुढे तुम्ही आता नवीन आयोग नियुक्त करून तुम्ही जनगणना करू शकता, त्यात आमचा काही विरोध असण्याचं कारण नाही। पण याच्यात जो कोण आयोग आता समिती येईल त्याच्यात मात्र असणारे सगळे अध्यक्षांपासून सगळे सदस्य, जे काय तुमची प्रक्रिया असेल कायद्याची त्याप्रमाणे, हे लोक मात्र निष्पक्षपाती असले पाहिजे। यांनी आकडा फुगून सांगितला नाही पाहिजे। ओबीसीचा विनाकारण जर आकडा फुगून सांगितला तर गोरगरीब आमच्यासारख्या लोकांवरती पुन्हा अन्याय होईल। त्यामुळं हे होता कामा नाही। कारण जसं की बाठे आयोगानं चांगला अहवाल दिला होता, तो स्वीकारणं गरजेचं होतं, नाही स्वीकारला, तसं याच्यात आता जो कोण आयोग असेल त्यांनी मात्र त्याच्यामधले सदस्य, त्याच्यामधले सगळे पदावरती असणारे लोक हे निष्पक्षपातीपणानं काम करणारे असावेत। आकडा फुगून सांगणार नसता पुन्हा देशाला आंदोलनाच्या पवित्र्यात जावं लागेल। कारण बाठे आयोगानं सत्य अहवाल दिला होता, तो सरकारनं स्वीकारायला पाहिजे होता। पण जाऊ द्या, आता होईल दूध का दूध पाणी का पाणी। सरकारला पैसे खर्च करायचे गोरगरिबाचे, करू द्या, हरकत नाही। कोटासुद्धा वाढवला पाहिजे। आता ओबीसीच्या आरक्षणाचा 52% तोही खूप वाढवला पाहिजे। त्याला 70-80% सुद्धा तो वाढवणं गरजेचं आहे। कारण आमच्यावरती खूप अन्याय झालेला आहे, यांनी आकडे फुगून त्याच्यामुळं किमान आता आमच्यावरती अन्याय होऊ नये, आम्हाला आत्ताच मिळाले। याचबरोबर ताई, चौथा मुद्दा सांगतो की ज्या प्रगत जाती आहेत त्या सुद्धा आता आरक्षण खाऊन ज्या प्रगत जाती झाल्या त्या बाहेर काढल्या पाहिजेत। आता याच आयोगातून हे सगळे कामं झाले पाहिजेत। आता एकतर ओबीसीचा आकडा फुगून सांगता कामा नाही, नसता देशात आंदोलन उभा राहील। दुसरी गोष्ट की याची गरज नाही तुम्हाला, तुम्ही बाठे आयोगाच्या शिफारशी लागू करतात, या करू शकतात। पण तुम्हाला नसनच ऐकायचं तर ठीक आहे, तुम्ही नवीन सर्वे करा, आता ज्या जातनिहाय जनगणना करा, हरकत नाही। पण ज्या आता सधन झाल्या, ज्या प्रगत जाती झाल्यात आरक्षण खाऊन, ह्या जाती आता बाहेर काढा। या आयोगानं हे सगळे कामं आता केले पाहिजेत। हे सगळे कामं म्हणजे गोरगरीब आमच्यासारख्या लोकांवरती आता अन्याय होणार नाही। जी, महाराष्ट्राला जातनिहाय जनगणना झाली की महाराष्ट्राला कसा फायदा होईल असं आपल्याला वाटतं? आणि तुम्ही गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण मिळावं, खास करून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये, यासाठी प्रयत्नशील आहात। त्या धर्तीवरती कसा फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? ताई, फायदा होईल ना। काय झालं, एकतर जनगणनाच नव्हती, बरोबर, जनगणनाच नव्हती। इंग्रजाच्या काळातल्या जनगणनेवरती मंडल कमिशननं मोगम आरक्षण दिलं। त्यानंतर 1994ला 16% आरक्षण मोगमच दिलं। काय त्याच्यात 70-80 जाती घातल्या होत्या अगोदर, आता त्या 450च्या आसपास जाती घातल्यात। म्हणजे नुसता आकडा फुगवलाय। आमचा ओबीसी इतका, ओबीसी तितका करून गोरगरीब लोकांवरती, ज्यांना खरं आरक्षणाची गरज आहे, यांच्यावरती अन्याय झाला। फायदा हे होईल तुमच्या म्हणण्यानुसार की दूध का दूध पाणी का पाणी होईल। कोणाचं किती आहे संख्या ही लक्षात येईल, आणि आतापर्यंत खाल्लंय कसं खाल्लंय हे लोकांच्या समोर उघडं होईल आता। त्याच्यामुळे हे होणं हे गरजेचंच आहे। पण माझं म्हणणं आहे की सरकारनं याच्यावरती विनाकारण खर्च करायची गरज नाही। बाठे आयोग आहे ना, त्याच्या शिफारशी लागू करा ना। अच्छा, त्यांनी काही स्पेसिफिक राज्यांबद्दल हे सांगितलं की काही राज्यांनी अशी जातनिहाय जनगणना किंवा तसे अहवाल तयार केले होते, पण त्यामध्ये काही त्रुटी आहेत, म्हणून केंद्र सरकारनं सगळ्यांसाठी एकसमान धोरण आखण्याचं ठरवलेलं आहे आणि देशभरामध्ये एका नियमानुसार एका समितीच्या अध्यक्षतेखाली अर्थातच ही जातनिहाय जनगणना पार पडणार आहे।
यामधला आणखी एक मुद्दा सरकारनं घोषित तर केलाय की जनगणना होईल जाती आधारे, पण ती कधी होईल याची काही डेडलाईन दिलेली नाहीये. तर ही डेडलाईन अशी असावी असं आपल्याला वाटतं का? नाही नाही, डेडलाईन तर असलीच पाहिजे, पण हे असंच चालणार 15-20 वर्षे. हे यांचं काय खरं नसतं, हे सगळं फशीत आहेत. असं बोलणार, नुसतं म्हणणार काहीतरी. आता मला वाटतं महानगरपालिका येतात, जिल्हा परिषदा येतात, काही राज्यात निवडणुका असताना, आता मला माहीत नाही कोणत्या राज्यात आहेत असताना, हे डोळ्यासमोर ठेवून उगाच आता गाजर दाखवणार. ओबीसीला कसं आत्ता गाजर दाखवलं त्यांनी या निवडणुकीत विधानसभेच्या. तुम्हाला महामंडळ, तुम्हाला इतक्या संस्थेला निधी, तुमचं लेकरांचं पोरांना शिकण्यासाठी या महाज्योतीमार्फत, बार्टीमार्फत, तार्टीमार्फत अमुक देऊ. काही देत नाहीत ते. लाडक्या बहिणीसारखं इतके पैसे देऊ, निवडून आले की गेले. धनगराला आरक्षण देऊ, निवडून आले की गेले. त्यांचे कॅबिनेट, हे सगळं हे फसूसुद्धा शकते. त्यात काही शंका असण्याचं काही कारण नाही. पण माझं सरळ म्हणणं आहे ना, इतकं करण्यापेक्षा सरकारनंच नियुक्त केलेला बांठे आयोग आहे, त्यांच्या शिफारशी लागू करा ना. कशाला कुठाने करताय उगाच कोणाला कशाला अडचणीत आणताय? आमच्यासारख्यावर अन्याय होतो हो. खरा अहवाल दिलेल्या आयोगावरच्या शिफारशी जर लागू केल्या नाही तर आमच्यासारख्या गोरगरीब मराठ्यांसारख्या लोकांवरती अन्याय होतो. आता तुम्ही आयोग नेमणार, पुन्हा त्याच्यात कोण टाकणार सदस्य, त्याच्यावरती अध्यक्ष कोण टाकणार, ते आकडे फुगून देणार. काही स्वयंघोषित असणारे ओबीसीचे नेते त्यांच्या आजूबाजूने पळणार, त्यांना खोटं नाटक करायला लावणार. हे असं नको व्हायला. पारदर्शकपणानं जनगणना झाली पाहिजे, हे काम त्यांनी केलं पाहिजे, जसं बाठे आयोगाने केलं. नसता पुन्हा देशात आंदोलनापर्यंत तुम्ही जर आकडा फुगविला तर. कारण आता आकडाच फुगविला 60% म्हणतात आम्ही. आता केवढा आकडा आहे 60% म्हणून 30% आरक्षण करते. बाठे आयोग तर सांगतो तुम्ही इतके नाहीच आहेत. आणि मग आता नेमलेला आयोगावरून आमच्यावर अन्याय व्हायला होता कामा नये. म्हणून 4-5 गोष्टी त्यांनी करणं आता गरजेचं आहे. करायचंच म्हणतात ना. मोदी साहेब सरकारचं कौतुक आहे, स्वागत आहे. चला दूध का दूध पाणी का पाणी होईल, करून टाका. पण त्याच्यात असणारे सगळे सदस्य अध्यक्ष पारदर्शक असले पाहिजेत. त्यांनी निष्पक्षपातीपणानं काम केलं पाहिजे, आकडा फुगविला नाही पाहिजे. एक दुसरं, ज्या जाती आरक्षण घेऊन प्रगत झाल्या त्या बाहेर काढा, लोकांना येऊ द्या दुसऱ्या. बरोबर. तुम्ही त्या रूमात जाऊन बसला, तुम्ही बाहेरच निघायला तयार नाही आहेत किती खाल्लं तरी. बाकीच्यांच्या लेकराचं बघा किती वाटलं झाले शिक्षणात, नोकरीत. तुम्ही बाहेर निघत चला. 10-10 वर्षाला सर्वेक्षण व्हायला पाहिजे होतं, नाही झालं. म्हणजे हे कायद्याचा आणि घटनेत सुद्धा अवमान आहे आणि गोरगरिबावर सुद्धा अन्याय आहे. तुम्ही हे करा, हे करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि तुम्ही जर खोटं नाटक आकडा जर आता फुगविला, बाठे आयोगांना म्हणजे खोटा आकडा सांगू नये, आकडा फुगवून सांगू नये अशी तुमचं म्हणणं आहे. आता असं आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांसाठी आपण आंदोलन केलं तेव्हा अर्थातच आपली एक मोठी नाराजी सरकारवरती अनेकदा पाहायला मिळाली, म्हणजे राज्य सरकारवरती. आता हे सगळं होणार आहे ते मोदींच्या सरकारच्या अधिपत्याखाली होणार आहे, त्यांच्या देखरेखीखाली होणार आहे. तुम्हाला केंद्र सरकारवरती या बाबतीत विश्वास आहे का तोही विश्वास थोडासा डळमळीत वाटतो या क्षणी तुम्हाला? कोणत्या बाबत? आरक्षणाच्या बाबतीत. आरक्षण म्हणण्यापेक्षा जातनिहाय जनगणना जी होणार आहे, तर अनेक तुम्ही म्हणालात की काही त्रुटी राहू शकतात, अशा गोष्टी होऊ नयेत. तर राज्य सरकारच्या बाबतीत आरक्षणाच्या मुद्द्यावरनं तुमच्या बऱ्याच नाराजी किंवा बरीच मतमतांतरं वेळोवेळी दिसली. आता केंद्र सरकार जेव्हा ही जनगणना करणार आहे तेव्हा केंद्र सरकारच्या प्रोसिजरवरती किंवा बेसिकली केंद्र सरकारवरती तुमचा पूर्ण विश्वास आहे का की हे सगळं इमाने इतबारे पार पडेल? नाही ताई, तुम्ही म्हणतात तसं शंका 100% सरकारवरती आहेच ना. तुम्ही त्यांच्यावर शंका नसती घ्यायची आम्ही. तर त्यांनी प्रामाणिक काम केलं असताना मग बाठे आयोगाच्या शिफारशी त्यांनी दिलेला अहवाल लागू करू. शंका का घेऊ नये आम्ही की तुम्ही खोटंच करताना पुन्हा पण? कारण आयोग तर तुम्ही नेमलाय, बाठे आयोग. मग त्यांच्यावरती शंका कसं काय तुमची? तुम्ही नेमला म्हणल्याच्या नंतर त्यांनी पारदर्शक काम केलंय, तुम्ही त्यांच्या अहवाल स्वीकारायला पाहिजे होता. आमच्यावरच काय वेळेस प्रत्येक वेळेस अन्याय लादताय तुम्ही? तुमचं मत आमच्यावर लादू नका. जे आयोगाने निष्पक्षपातीपणानं अहवाल तयार केलाय, इतके देशभर हिंडलेत, इतका खर्च झालाय, आता ते तुम्ही केराच्या टोपलीत फेकून देणार, पुन्हा आता दुसरा करणार. मग त्यांनी तरी पारदर्शकपणानं काम केलं पाहिजे. ही आत्मविश्वास आम्हाला द्या ना तुम्ही. पारदर्शकपणानं करत सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात घेऊ. म्हणजे काही खोडी केल्या एखाद्याने तर इकडे दुसऱ्यांच्या लक्षात येईल, येणे अमुक ठिकाणी असं केलेलं आहे. मग ते भारतातल्या जनतेपर्यंत जाईल ना. तुम्हीच नेमणार, तुमच्याच मनाप्रमाणे ठरवणार, तुम्हीच अहवाल तयार करणार, तुम्हीच स्वीकारणार.
गोरगरिबावर अन्याय होऊ नये पारदर्शकतेचा हे आमचं म्हणणं आहे. तुम्ही पारदर्शकतेचा आग्रह जनगणना- तुम्ही धरताय आणि गोरगरिबांवरती अन्याय करू नका हाही तुमचा एक महत्त्वाचा विषय आहे. एक छोटासा प्रश्न विचारते की बऱ्याच जणांनी सरकारच्या भूमिकेवरती म्हणजे आत्ताच हे जाहीर करण्याची गरज काय याबद्दल शंका उपस्थित केली, कारण बिहारच्या निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे विरोधकांना असं वाटतंय की या निवडणुकांमध्ये फायदा व्हावा म्हणून सरकारनं जातनिहाय जनगणनेची घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा याच मुद्द्यावरनं टीका केली आहे. नाही ताई, जाऊ द्या ते विरोधक आणि सत्ताधारी, त्यांना तिकडे काडी लागू द्या. गोरगरीब जनता डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. किमान कायद्याच्या पदावर बसलेल्या जबाबदार व्यक्तींनी तरी लोक डोळ्यासमोर धरून काम केलं पाहिजे. आरक्षण करायचं तुम्हाला, जनगणना करायची तुम्हाला, त्याच्यात ते जे बारकावे ते शोधायचे तुम्हाला, तुम्ही पारदर्शक पद्धतीनं शोधल्या पाहिजे. ते भाटी आयोगावरती तुमची शंका का? तरी पण हे माझं मत मी आज सांगितलं, पण तरीही मी IBN लोकमतच्या माध्यमातून सांगतो की मी माझ्या समाजाच्या अभ्यासकांनाही विचारणार आहे की जनगणना योग्य असायला असेल की नाही, की ज्या शिफारशी भाटी आयोगाच्या त्या स्वीकारायला पाहिजे होत्या की नाही, आता नवीन आयोग नेमला आहे यांच्याबद्दलची भूमिका काय, त्यानंतरही मी माझं मत सांगणार आहे. हा, हेच काय माझं फायनल मत असेल असं नाही. कारण आम्हाला सुद्धा आता शंका येतेच ना. कशी शंका नाही येणार? अरे तुम्ही आतापर्यंत जनगणना केली नाही, इतके दिवस सत्ता होती, तुम्ही आता अचानक करायला लागलात, हरकत नाही करा. पण भाटी या आयोगाने दिलेल्या अहवालात काय तुम्हाला वाईट वाटलं असं की तुमचाच आयोग असूल? म्हणजे तुम्हाला आणखीनही गोरगरीब लोक जे आरक्षणात येणारे यांच्यावरती अन्याय करायचा आणि जे फुगून ओबीसीचा आकडा दाखवला, पोट जाती उपजाती घातल्यात, आणखीन त्यांचंच तुम्हाला त्यांच्याच पुढं करायचं, त्यांच्याच लाड करायचे आणि बाकी जनता मरू द्यायची. ठीक आहे, तुम्हाला करायचे तर करा, आमची हरकत नाही. मोदी सरकारचं कौतुक केलं, आम्ही स्वागत केलं त्या निर्णयाचं, करा. पण पारदर्शक झाली पाहिजे. नाही देशात पुन्हा आंदोलन उभा राहील. कारण नुसतं तुम्ही ओबीसी करत बसाल तर मोठा दुसरा वर्ग येईल, दुसराही वर्ग आहे, त्याच्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे. पण मर्यादा पण वाढा ना. आरक्षणाचे 52% जाऊ दे ना, 70-80% ते काय फरक पडलाय आता? कारण आमच्यासारख्यावर अन्याय होतो ना. मग आम्हाला आत्ताच मिळालाय, आता आमच्या लेकराचं आता कल्याण होणार की तुम्ही आणलंच काय नाही काहीतरी, त्याच्यात काड्या ठोकल्याच काय नाही काहीतरी, आडकुता आणलंच काहीतरी, अपयश आडवं घालायलाच लागलं. तुमच्या अर्थातच बऱ्याच सूचना सुद्धा असतील, त्याची कल्पना आहे. मनोज जरांगेजी, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. इथे सगळ्यात कळीचा मुद्दा ठरतो तो म्हणजे वेळेचा. तुम्ही त्याचा उल्लेख केलात की हे सगळं वेळेत पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकली नाही तर कसा आणि किती फटका बसेल महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं? फटका तर बसणारच येत आहे. तुम्ही जर वेळेत त्याला पूर्ण नाही केलं, त्याच्या पूर्ण अहवाल जर नाही बनला तर, आणि देशाचा अहवाल बनवायला वेळ लागणारच आहे. हे काय तातडीनं होण्याचा विषय नाही. किचकट प्रक्रिया आहे, खूप किचकट प्रक्रिया आहे. परंतु तुम्ही पारदर्शक पद्धतीनं करावं हे मात्र मतावरती आम्ही ठाम आहेत. जसं की सत्य अहवाल भाटी आयोगानं दिला होता तरी तुम्ही तो सत्य असून स्वीकारला नाही, तसं जर या आयोगात जर काही गफलत झाली तर आम्ही तो सुद्धा देशभरातले लोक स्वीकारू देणार नाहीत. मग कारण तुम्ही सत्य अहवाल कुठे स्वीकारून दिला? खोटं आकडा फुगू नका. पारदर्शक पद्धतीनं जर तुम्ही जनगणना केली तर आमची काय हरकत नाही, मोदी सरकारांचं कौतुक. पण तुम्ही भाटी आयोगापासून आम्हाला तुमची शंका येते, त्या आयोगानं सत्य अहवाल देऊन सुद्धा तुम्ही स्वीकारला नाही. मनोज जरांगेजी, आपण सातत्यानं भाटी आयोगाचा उल्लेख करताय, तर या आयोगातल्या कोणकोणत्या शिफारशी किंवा या आयोगानं जो अहवाल सादर केला त्यातले कोणकोणते मुद्दे मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत जे तुम्ही अधोरेखित करू इच्छिता? नाही, सगळेच आहेत ना ताई, सगळेच मुद्दे. तर भाटी आयोगानं ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशीनुसार आमच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होतंय म्हणून तर आम्ही बोलतो ना. आणि त्यांनी सत्य अहवाल दिला. बरं, तो आयोग काय आम्ही नियुक्त केला नाही ताई, सरकारनं केलाय. बरोबर. मग त्यांनी अहवाल दिलाय, तुम्ही स्वीकारलाच नाहीये. मंडलनं 28%चा अहवाल दिलाय, 14% आरक्षण दिलं गेलं. हो, या काही किती लांब गेलं, किती आकडा फुगवला, आमचं किती वाटलं झालं. म्हणून म्हणणं आहे आमचं, तुम्ही पारदर्शक करा. आता बी करायचं ना, काय हरकत नाही आमचं. परंतु त्याच्यात आकडा फुगू नका ओबीसींचा, आमचं वाटोळं करू नका. कारण आम्हाला आत्ताच आरक्षण मिळालं होत आहे आणि लगेच आमच्या मुळावर उठले, लगेच आली तुमची जनगणना, लगेच आले तुमच्या कुटाने, आणि मग आत्ताच पैसे खर्च केले ना भाटी आयोगाला. तुम्ही असं फसवू नका करू. वेळेवर काहीतरी पिल्लू सोडायचं, आम्ही आता नवीन जनगणना करतोय, अमकं करतोय, आणि पहिली काय होती. म्हणजे तुम्ही इतकं येड्यात लोकांना काढू नका. पण हरकत नाही, चला तुम्हाला मोठेपणाने तुम्ही आता जनगणना करायचं ठरवलंय ना,
ठीक आहे, आमचा पाठिंबा आहे, पण ती पारदर्शक असायला पाहिजे. त्याच्यातले लोक सुद्धा निष्पक्षपातीपणानं त्यांनी काम केलं पाहिजे. त्यांनी उगाच आकडा ओबीसींचा फुगून आमच्यासारख्या गोरगरीब देशातल्या लोकांचं, मग जाट असेल, पटेल असेल, गुर्जर असेल, मराठा असेल, राजपूत असेल, यादव असेल, यांचे हे वाटोळे व्हायला नको. तुम्ही असे वाटोळे करू नका. आमचा मोठा वर्ग जो आहे ना, या देशात मोठा वर्ग पण लय मोठा आहे. मग तुम्ही बिहारमध्ये जावा, उत्तर प्रदेशमध्ये जावा, राजस्थानला जावा, मध्य प्रदेशमध्ये असेल, हरियाणाकडे असेल, दिल्लीत असेल. पारदर्शकता हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित करताय. जी, एक छोटासा शेवटचा प्रश्न विचारते, अगदी थोडक्यात उत्तर, की महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी एक मोठं आंदोलन तुम्ही उभारलात. आता जनगणना संपूर्ण देशाची होणार आहे. त्या दृष्टिकोनातनं देशव्यापी आंदोलन उभारण्याचा, इतर राज्यातल्या इतर आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून पुढे एखादी मोहीम नेण्याचा काही विचार आहे का सध्या? प्लीज अगदी थोडक्यात. हा, नाही जर त्यांनी केलं तर मग करावं लागणार आहे देशात आंदोलन. त्यांनी जर या आता नेमलेल्या आयोगात जर काही अफरातफर केली आणि आकडा फेगवला तर मग त्या शिफारस सुद्धा लागू होणार नाही. जशा तुम्ही बाठी आयोगाच्या सत्य असून लागू नाही केल्या, तसे या आयोगाच्या मग देशात लागू होऊ देणार नाही मोठा वर्ग. हे पण सत्य आहे. आणि तसं आम्ही 29 ऑगस्टला निघालो होतो मुंबईला. आता तुमची तिकडे जाम होऊ म्हणा, नाही तर काय होऊ, आम्ही आमच्या हक्कासाठी भांडणार आहे. तर सत्य बाजूनं घटनेच्या, कायद्याच्या मर्यादेत राहून भांडतोय आम्ही. लोकशाहीला सगळे त्यांचे नियम पाळून आम्ही भांडतोय. आता 29 ऑगस्टला मुंबईला आहेत. आम्हाला आमचा अन्यायच होतोय. आमचं हक्काचं गॅझेटियर येत आहे, तरी देत नाहीत. मराठवाड्याचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आमच्या नोंदी सापडलेल्या असून व्हॅलिड देत नाहीत, प्रमाणपत्र देत नाहीत. काय अधिकारी, आमचे किती हाल आहेत. आमच्या लेकराबाळाची किती वाटोळ होत असेल. शिष्यवृत्ती नाही आहे सारथीमधून, फेलोशिप करतायत पोरांना, फेलोशिप नाही आहेत, PhD करणार, किती त्रास असेल ताई. प्रत्येक हे बघा, तुम्ही नोकऱ्या करतायत मुंबईना, दिल्लीकडं, पुण्याकडं, तुमच्याही लेकराला मोठं वाटतं. तुमच्याही मुलाला वाटतं की आपण डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, IPS दर्जाचा अधिकारी व्हावं. काय पाप केलं आम्ही आमच्या लेकरांनी? आमचे आई बापा आम्हाला शिकवतात आणि शहरात तुम्ही समाजासाठीच लढताय. समाज पुढे जावा, समाजाचं भलं व्हावं, हा तुमचा उद्देश असल्यामुळे 29 तारखेचं ही आंदोलन तुम्ही घोषित केलेलं आहे. पारदर्शकपणा, वेळेत हा सगळा अहवाल पूर्ण होणं आणि कुणावरही अन्याय होऊ न देणं, या गोष्टींची काळजी जातीनिहाय जनगणनेमध्ये सरकारनं घ्यावी, अशी आपली मागणी आहे. आभार आपले. आपण सविस्तरपणे संवाद साधला आणि आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद.